अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामीचरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादशा अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळांपाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांशी नित्य त्रास द्यावास व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गराहाने सांगत समर्थांसी बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे संप्रता लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वरलेले. कोणे भक्त समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलती तो आहेस चोळप्पा जवळी असे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूकाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर मने द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे एकूणी उत्तर गंगूकाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाबदार दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूण कृती राग आला राणी प्रीती. सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभारा चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करुणी जोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय व सेवुने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळी पाते देऊन समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुनीय द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करताती. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागोने दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुने. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथुने. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येत त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेविते जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करवणी दाविती. परी राणीची प्रीती बाईवर बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी ते अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यांसी हुकुमाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवोनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले.
तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कुणी उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करुनी बाईसी आणावे म्हणते सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीत अंत ऐस झाली बाईंच्या. स्वामीची या सेवेकऱ्यांकरिता सरकारातून तत्वता पंचनिमित्त व्यवस्था केली असे निरूपराय. मग सेवा करावयासी घेऊन आले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयांसी द्रव्यश नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामीसेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरकारी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती डांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नतमस्कार करती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाची स्वामी राया रात्रंदिन तुझी पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसुत त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.